भेट होते. सो आता मी निघालो आहे सचिनच्या शॉपवर, कारण की सचिन म्हणजे पोपट, तो आपला बँडमध्ये पण वाजवतो, पार्टीला तुम्हाला दिसत असेल. सो आता त्यांनी मला बोलवलं की बाबा ये, मला ना त्याचं ॲक्च्युली तिथं मला टी शर्ट पाहिजे होतं, तर त्याकरिता मी जातो तिकडे. तो बोललो की ये बिंदास मी आहे, तुला जसं पाहिजे तसं मी तुला देतो, पॅटर्न वगैरे जे काय पाहिजे असेल ते. सो आता मी तिथेच चाललो आहे. आता एक 5-1 मिनिटात मी त्याच्या शॉपवर पोहोचेल. शॉपवर गेल्याच्यानंतर तिकडे भेटूया. सो व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून कळेल की काय पुढे बघायला भेटेल मी काय नाही ते. कारण की खूप दिवसानंतर आमची भेट होणार आहे. परत आमचं फोनवर बोलणं झालं होतं की काही तुला जसं वेळ भेटेल तसं गेलं. आता जाऊया. हां, 1 2 3 दुकान खोल के चौथे में उतर जा, तो ऐसे बना है। आप लेकिन आप सचिन को पहचानते हो ना? सचिन को पहचानते हो ना? मैं सचिन को पहचानता नहीं। फिर अभी बोले ना. वो मतलब आया तो शाम में मैं सामान घर पे गया। अच्छा ठीक है. 102 में ऊपर ना पहिले माले पे, हाँ 102 में है। पहिल्या माले पे. सो मित्रांनो, आपल्याला ॲड्रेस त्या वॉचमॅननी सांगितलं आहे, वरती जायचं आहे 102मध्ये. तर आता आपण वरती जाऊन बघूया कसं त्या शॉप आहे आणि कसं नाही ते. आपण जाऊया. लिफ्ट वगैरे तर नाही आहे वाटतं. चालत जाऊया. थोडे जुने काळातली बिल्डिंग आहे बघा, तसे पॅच गेलेत ते. काय बघ, फुल असं वाटतं एक खंडरमध्ये आलो आहे मी. पहिला मला 102, 101 तर समोर दिसतोय माझ्या. सॉरी, हां 101 त्या साईडला. 102 102 बघा, 102 SD क्रिएशन. दादा सचिन आहे ना, वरती आहे. बघा गाला. आपण जाऊया वरती सचिनला भेटायला. मोठं गोदाम आहे. दादा सचिन आतमध्ये. फायनली या बघा आपला भाऊ. हा बघा, जरा मेहनत जोरात चालू आहे भावाची आपल्या. पेपर असेल ना, ये पेपर है ना उसका नीचे जो अभी सुबह में आया, मैं उसका पेपर भी दूंगा, तो 6 छोड़ रहा हूँ और उसका पट्टी भी छोड़ रहा हूँ. एक भी नहीं है. ये क्या काम हो रहा है? या अभी तुम करो, क्या करो? कपड़ा कटिंग. अच्छा, इधर से कट होके हुए नीचे जाता है, मतलब तुम साइज के हिसाब से काट के देते हो. अच्छा, इधर मतलब इधर से पहला प्रोसेस है, इधर से काटेंगे फिर वो नीचे जाएगा. ओके. सो मित्रांनो, ही पहिली प्रोसेस आहे. तिथे जेवढा पण कपडा येतो त्याला मापतात वगैरे, आणि ते नंतर कापून उठून तो खाली जे टेलर बसलेत ना शिवणारे, ते जाऊन शिवतात. खाली जाऊया, खालच्या सेक्शनमध्ये जिथे जे कपडे कापतात आणि खाली देतात ना ते बघूया. बघा, हे बघा इकडे कसं छापलं जातात ते स्टिकर. हे किती डिग्रीवर तापवत? 30 डिग्री. त्याच्यामुळे ते छाप करतं.
या तरी पण हे किती मिनटं ठेवावं लागतं साधारण 30 सेकंड. 30 सेकंदाच्या नंतर बरोबर होतं. हे गेलं बाजूला. कागद आहे ना याला, म्हणजे ह्या स्पेशली ह्याच्यासाठी बनलेला असतो की हाँ जो सब्जी बेसन के लिए निकलता है ना हाँ हाँ वही. अच्छा वो ये खास करके इसके लिए बना रहता है. ओके. ह्याला बोलतात पट्टी. ते हाताला पट्टी होते ना छोटी. अच्छा. दाखवत होती हां हां ही ही कट होते आपली कॉलर. ही कॉलर कट होते काय. ओके हे आहेत आपले लोगो चेस्टवरचे. ओके ओके. त्या सिरनचे ही आपली मशीन. हिच्यातून पूर्ण या पेपरवर प्रिंट निघतात. ओके. प्रोसेस आपला बाहेर आहे. आणि इथं आपलं डिझायनिंग. हा आपला डिझायनिंग. हा जो तुम्ही बघितलात ना हा डिझायनिंग रूम आहे. ही तरी पण मशीन कितीची असेल ही अंदाजे. ही आहे महाग आहे. अरे मित्रांनो महाग आहे. घर चला जाएगा असं बोलायला तरी काय हरकत नाही. नाही एवढी नाही. हाय पोट्या पाण्यापुरतं आहे पण आहे. सो अशी सर्व आहे ना रोजची रोज प्रोसेस चालू असतात. सो दे ना हो साईडला. हा सर्व हे पण बघतो आणि बँजोची ऑर्डर असते ना ते पण करावं लागतं. कारण की इथं जर काम कमी असेल तरच हा बँजोच्या ऑर्डरला जातो. इथं जर काम जास्त मग बँजोची ऑर्डर कॅन्सल. हा जसं की तुम्ही बघितलं ना हा डिझाईन रूम आहे. म्हणजे कुणाला जशी काय पॅटर्न पाहिजे असेल ना ते इकडे येऊन आपण चॉईस करू शकतो की कसं पाहिजे कसं नाही. जर फॉर एक्झाम्पल आता शिवजयंती आहे आज. सो हे बघा शिवाजी महाराजांचे सर्व लोगो वगैरे इकडे दिसतील. या भी काय का काम हो रहा है. या भी जो तू कर रहा है देख. हाँ ये अभी तू कर रहे हो ये हाथ वाला. अच्छा मतलब इसके ऊपर वो तू छापेगा भी. अच्छा मतलब एक टाइम पे एक अंदर जाएगा दूसरा बाहर आएगा. ऐसा कर सकता है क्या. हे पण गरम आहे हा मित्रांनो. हे बघा हात भाजतोय. ओहो अभी इसको हाथ गरम देगा. मित्रांनो हे बघा 200च्या प्रेशरनी हे दबलं जातं आणि त्यानंतर हे असं प्रिंट होऊन बाहेर येतं. एवढा प्रेशर असतो 200. हे बघा इथे दिसतो तुम्हाला. हे जे दिसतं ना 200च्या प्रेशरनी ते दबतं आणि त्यानंतर मग त्याच्यावरचा त्या पेपरावरचं पूर्ण शाई आहे ना
त्या कपड्याला लागतो. अशी इथं कामं होतात. हे सर्व सेमच येतात कॉलर. हां काय मग ह्याच्यावर प्रिंट येते अच्छा. आणि लहान मुलांची असेल तर सगळं कॉलर प्रिंट मारते वगैरे. मित्रांनो, आता हे जे तुम्ही बघताय ना, हा कॉलरचा भाग आहे. त्याच्यावरून असे स्टिकर उलटे ठेवतो, कारण की हे स्टिकरवरचं छाप आहे ना, तो ह्या कॉलरवर येईल. त्यासाठी असे किती 8-8ची लाईन आहे. ही 8 आणि तिकडे 8. हे बघा. आणि हे सर्व जे कॉलर छापत आहेत ना, ते क्रिकेटवाल्यांचे म्हणजे टुर्नामेंटवाल्यांचे हे ऑर्डर आले आहे. सो हे त्यांची आता छापणं वगैरे सर्व चालू आहे, कॉलर वगैरे. तर आपले कॉलर आहेत ना आतमध्ये गेलेत. आता ते बाहेर आल्याच्या नंतर आपण बघूया की कशा प्रकारे प्रिंट होते त्याच्यावरती. नाही बघा, आपले कॉलर आलेत. आता बघूया त्याच्यावरची प्रिंट कशी आलेत ते. एक नंबर कॉलर आहेत ना, गरम आहेत. आरामसे ते आता चाललेत पुढे शर्टला लागायला कॉलर. गोदाम इथे कारखान्यामध्ये जे काही काम त्याची कसे प्रिंटिंग होते, कसं तयार होताना तुम्हाला सर्व बघितलेलं आहे. आता ब्लॉग इथेच एंड करूया, कारण की ब्लॉग पुन्हा खूप मोठा होईल जर कोणाला गेलं तर. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या भावाला बघायला अजिबात विसरू नका. तो बँजोवाला आहे, त्याला पण फॉलो करा इंस्टावर. त्याची आय डी सांगतो, सचिन निवलकर ना. हां, सचिन निवलकर जाऊन सर्च करा. माझ्या ह्याच्यामध्ये गेलात ना, फ्रेंड्समध्ये, तर तुम्हाला तो दिसेलच. सो असं सर्व आपला हा गोदाम आहे. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. बाय.